म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। अनिकेत गांगुर्डे यांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी निवड। नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या 134व्या जयंती वर्षानिमित्त अनिकेत गांगुर्डे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली। माजी जयंती अध्यक्ष रोहित निर्भवणे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोड देवी चौक येथील बुद्ध विहारात येथे पार पडलेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली। मंगळवारी 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी झालेल्या या बैठकीची सुरुवात तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर बुद्ध पूजन व अभिवादन कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। या बैठकीस माजी नगरसेवक संजय भालेराव, RPI युवक जिल्हा अध्यक्ष अमोल पगारे, माजी नगरसेवक हरीश भंडागे, समीर शेख, रामबाबा पठारे, भारत निकम, शेखर भालेराव, संतोष काबळे, सनी वाघ, दिनेश दासवानी, संतोष पाटील, किशोर खडताळे, बाळासाहेब सोनवणे, नैना वाघ, चंद्रकांत भालेराव, दिलीप अहिरे, किरण हिरे, आकाश भालेराव, रोहन गांगुर्डे, प्रमोद साखरे, शांताबाई पगारे, सत्याबाई गाडे, शिवा गाडे, रवी पगारे, कैलास वानखेडे यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते। अध्यक्षपदासाठी अनेक इच्छुकांनी मनोगत व्यक्त केले। बैठकीत सर्व सहमतीने अनिकेत गांगुर्डे यांची अध्यक्षपदी तर राहुल पगारे यांची सरचिटणीस आणि विजय पवार यांची खजिनदार म्हणून निवड करण्यात आली। यावेळी नाशिक रोड आणि जेल रोड परिसरातील हजारो आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते। निवडीनंतर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भीमसैनिकांनी जल्लोष साजरा केला। नासर्डी नदीत इको गाडी कोसळली। काल महाशिवरात्रीच्या रात्री 11 वाजता नासर्डी नदीत एका इको गाडी कोसळल्याची घटना घडली। वाहन चालकाला गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला। पुलाच्या बाजूला संरक्षण कठडे नसल्याने गाडी थेट नदीत कोसळली। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी या पुलावर संरक्षण कठडे लावण्यात आले होते, मात्र वारंवार होणाऱ्या अपघातामुळे हे कठडे गायब झाले आणि त्याची पुनर्बांधणी करण्यात आली नाही। परिणामी या दुर्घटनेत वाहन नदीत कोसळले। सुदैवाने गाडीच्या मालकाला किरकोळ दुखापत झाली असून मोठा अनर्थ टळला। दरम्यान स्थानिक नागरिकांनी या पुलाच्या बाजूला कायमस्वरूपी संरक्षण कठडे बसवण्याची मागणी केली आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील। प्रशासन याकडे किती गांभीर्याने लक्ष देईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।
BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. नंदिनी नदीवर मजबूत संरक्षण भिंत बांधण्याची गरज असताना पालिकेने केवळ तात्पुरत्या स्वरूपाच्या जाळ्या बसवून कोट्यवधी रुपयांच्या निवेदनाद्वारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा पोसण्याचा कार्यक्रम लावला असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असून संपूर्ण जबाबदारी महापालिकेवर टाकण्यात येत आहे. बाबानगर, गोविंदनगर, तिडके कॉलनी आणि सातपूर परिसरातील नागरिकांनी नवीन आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच नंदिनी नदी परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि डास वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. दरम्यान मुंबई नाक्यावर महानगरपालिकेच्या पाईपलाईन मधून हजारो लिटर पाणी वाहत असून याचा कुठून प्रवाह सुरू आहे याचा शोध अद्याप लागलेला नाही. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी धारणकर यांनी चौकशी केली असली तरी अद्याप निश्चितच निष्कर्ष लागलेला नाही. या पाण्याचा प्रवाह तातडीने थांबवण्यासाठी संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यावर प्रशासन कोणती पावले उचलते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. अन्यथा नागरिकांनी आंदोलन आणि मोर्चाचे हत्यार उपसण्याचा इशारा दिला आहे. प्रशासन केवळ आणखी बळी गेल्यानंतरच जाग येणार का असा खडा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान, नाशिक, महाराष्ट्र. काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम. कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले. प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया. या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केला आहे. महाराष्ट्रातील थोर महापुरुषांचा अपमान थांबवण्यासाठी कठोर कायदा लागू करा, छावा क्रांतीवीर सेनेची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी. सध्या महाराष्ट्रातील थोर महापुरुषांबद्दल सातत्याने बेताल वक्तव्य केली जात असून या घटनांमुळे समाजात असंतोष निर्माण होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तात्काळ कठोर कायदा करावा. तसेच या कायद्यात सदर आरोपीस 10 वर्षाची शिक्षा व देशद्रोहाचा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तरतूद करावी अशी मागणी आज नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान जर 8 दिवसाच्या आत हा कठोर कायदा लागू करण्यात आला नाही तर छावा क्रांतीवीर सेना संघटनेच्या वतीने अन्नत्याग आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, डॉक्टर किरण डोखे, जिल्हाध्यक्ष आशिष हिरे, महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे, वैभव दळवी,
मनोरमा पाटील, अमोल शिंदे, सविता वाघ, शुभम महाले, दादासाहेब जोगदंड, पंकज चौबे, अमोल देवरे, राकेश ठाकरे, दीपक पवार आदींसह छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। जय जिजाऊ, जय शिवराय। आज नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे। सध्या महाराष्ट्रात एक पेव फुटलेला आहे। कोणी उठतो, थोर महापुरुषांच्या विरोधात बेताल वक्तव्य करतो आणि बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो। या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, या दोघांनी तर सीमा गाठलेली आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचं सगळेच थोर महापुरुष या महाराष्ट्राला वंदनीय, पूजनीय असताना काही लबाड लांडगे स्वतःचा स्वार्थ साधून दोन समाजामध्ये विस्तुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि हे का करताय? हे केल्यानंतर त्यांना माहीत झालंय की राज्य शासन आपल्याला तात्काळ संरक्षण देतं, असं बोलल्यानंतर आपल्याला प्रसिद्धी मिळते। या प्रसिद्धी झोतासाठी राज्याची असलेली घडी विस्कटण्याचं काम हे लोक करत असताना त्यांच्यावर कारवाई होत नाही। उलट त्यांना राज्य सरकारकडून, गृह खात्याकडून संरक्षण दिलं जातं। अरे या देशामध्ये जर आपण राज्यामध्ये थोर महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना संरक्षण द्यायला लागलो तर याच्यावर जरब कधी बसणार? या घटना थांबणार कधी? त्यांना प्रसिद्धी मिळते, त्यांना संरक्षण मिळतंय। ज्याला धमकी दिली त्याला संरक्षण नाही, ज्यांनी धमकी दिली त्याला संरक्षण, म्हणजे कायद्याचा उलट वापर या राज्यामध्ये सुरू आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन त्या कोरटकरनं सरळ सरळ धमकी दिली असताना त्या कोरटकरच्या विरोधात गुन्हा दाखल होत नाही। काल कोल्हापूरच्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना ते शोधायला गेले, परंतु तोपर्यंत कोरटकर पसार झाले। त्यांना माहिती आहे त्यांच्या घराला पोलीस संरक्षण आहे। सर्वसामान्य शिवभक्त किंवा या महाराष्ट्रातले नागरिक काही आपलं करू शकत नाही। हा जो त्यांच्यात विश्वास निर्माण करण्याचं काम राज्य सरकार करतंय हे तात्काळ थांबवावं। राज्य सरकारला आमची विनंती आहे की तात्काळ थोर महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणार, चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात देशद्रोहाच्या अंतर्गत कायदा तयार करावा। त्या कायद्यामध्ये 10 वर्षाची शिक्षा असावी। याची अंमलबजावणी येत्या 8 दिवसाच्या आत राज्य सरकारने करावी। अन्यथा मी स्वतः छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने नाशिक येथील शिवस्मारक, जे शिवसृष्टीचे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात करेल। आणि हे आंदोलन जोपर्यंत सरकार याच्यात कायदेशीर कायदा बनवत नाही तोपर्यंत असेल। कारण छत्रपती आणि थोर महापुरुषांसाठी शेवटी जर आम्हाला बलिदान द्यायचं, जीव द्यायची वेळ येत असेल तर तीही द्यायला आम्ही तयार आहोत। कारण राज्यामध्ये जाती जातीत हे विष पेरल्या जाते। एक माणूस बोलून जातो पण त्याच्या पाठीमागे सर्व जातीयमध्ये हे विष पसरतं आणि गावागावात जे एकोप्यानं असणारे लोक आज वेगवेगळ्या गटात, वेगवेगळ्या वैमनस्यातून जगत आहे, एकमेकावर द्वेषाने पाहत आहे। आमच्या थोर महापुरुषांनी कधी जातीपाती पाहिल्या नाही, परंतु या अशा अपप्रवृत्ती त्या ठिकाणी त्या गोष्टी तयार करत असल्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 8 दिवसामध्ये याच्यात कायदा पारित करावा, कायदा तयार करावा। 10 वर्षाची शिक्षा कमीत कमी त्या गुन्ह्यात असावी आणि तो गुन्हा देशद्रोहाच्या अंतर्गतच दाखल करण्यात यावा। ही मागणी आम्ही आज नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांकडे करतोय। नाही झाली आम्ही आमचं आंदोलन 100% त्या ठिकाणी करणार। चलो बुद्ध की ओर 2 मार्च 2025 श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त देश विदेशातील पूजनीय भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थित व पूजनीय दलाई लामा यांच्या मंगल मैत्रीनं ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता जाहीर धम्मसभा ठिकाण हुतात्मा अनंत कान्हेरे गोल्फ क्लब मैदान नाशिक महाराष्ट्र। काळाराम मंदिर चौदारचे तळे, काळाराम महाराष्ट्रातील नामांकित
सुमधुर गायक व गायिकांचा जुगलबंदी व धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम। कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले। प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, किरण रिजिजू, युनियन मिनिस्टर ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स इंडिया। या जाहीर सभेनंतर महाराष्ट्रातील नामांकित सुमधुर गायक आणि गायिकांची जुगलबंदी आणि धम्मगीत गायनांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। तर या बौद्ध धम्म परिषदेस उपस्थित राहण्याचं आवाहन स्वागत अध्यक्ष प्रकाश लोंढे, सरचिटणीस भदंत सुगत थेरो आणि भदंत संघमित्रा यांनी केलं आहे। भारत क्रांती मिशन तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रथयात्रेचं आयोजन नाशिक ते राजस्थान जयपूर या ठिकाणी करण्यात आले होते। 16 फेब्रुवारी नाशिक येथून हा रथ ढोल ताशांच्या गजरेत राजस्थान जयपूरकडे रवाना झाला होता। त्यानंतर 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती राजस्थान जयपूर येथील राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत राजभवन येथे करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव रथयात्रेचे समारोप प्रयागराज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्ध अभिषेक करून करण्यात आला। यावेळी भारत क्रांती मिशनचे अध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर, सुदर्शन न्यूजचे संपादक सुरेश चव्हाणके, रमेश नलावडे, विजय काकडे, बाळकृष्ण पांगारकर, अक्षय ताठे तसेच भारत क्रांती मिशन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बीबीएस न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। प्रयागराज येथे सांगता करण्यात आली आहे। आपण बघतो आहे प्रयागराज येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक असेल, महासंगमामध्ये शाही स्नान असेल, महाराजांना शाही स्नान करून अभिषेक करण्यात आला। या संगमामध्ये छत्रपती शिवरायांना सुद्धा अभिषेक करण्यात आला। काय आहे कारण, कशाबद्दल शिवरायांचा अभिषेक आणि शाही स्नान करण्यात आला हे आपण जाणून घेणार आहोत। काय झालंय नेमकं? छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, हाथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला घेऊन संगमावर स्नान करण्यासाठी आलो होतो। महाराष्ट्रातून सगळे शिवभक्त ही मूर्ती घेऊन आले। मी दिल्लीहून आलो। मी यापूर्वी स्नान केलं होतं, पण महाराजांचं स्नान यासाठी महत्वाचं होतं का मुघलांनी हा कुंभमेळा बंद पाडला होता, परंतु मराठा शासकांनी त्याला संरक्षण देऊन चारही ठिकाणच्या कुंभाला त्या काळामध्ये संरक्षण देऊन ते कुंभ चालू ठेवले। मिरवणुका संतांच्या शाही स्नान ज्याला म्हणतात ते बंद केलं होतं। त्याला पेशवाई यासाठीच म्हणतात, कारण पेशवे हे मराठ्यांचे सेनापती, त्यांनी या मिरवणुकीला साधूंच्या आखाड्यांच्या मिरवणुकीला पुन्हा चालू केलं, म्हणून त्याला पेशवाई म्हणतात। या
कुंभमेळ्यामध्ये 2025च्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचंही प्रतिकात्मक स्नान आवश्यक होतं, म्हणून हे सगळे आले आणि आम्ही या संगम घाटावर हे स्नान करवलं. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139. स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर. स्मार्तना पाटील. सध्या 13 टीम कार्यरत आहेत आणि आरोपीचा शोध घेतला जात आहे. तांत्रिक विश्लेषणावरून देखील माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आरोपीच्या कुटुंबाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आरोपीला शोधण्यासाठी 1 लाखांचं बक्षीस देखील जाहीर केलेलं आहे. तांत्रिक विश्लेषणावरून त्याच्या कॉन्टॅक्ट्स मधले जे लोक आहेत त्यांच्याकडेही इंटरोगेट करत आहोत. त्याच्या फॅमिलीच्या लोकांनाही आपण चौकशीसाठी हे घेतलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे. एकूणच परवा हा इन्सिडेंट घडल्यापासून या आरोपीची ओळख पटवल्यानंतर कंटिन्युअसली हा फॉलोअप सगळे अधिकारी आणि कर्मचारी फील्डवरती करत आहेत. त्याचबरोबर आता माननीय आयुक्त सरांनी 1 लाखाचं बक्षीसही जाहीर केलेलं आहे या केसमध्ये. जो कोणी, कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल तर त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून 1 लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे. आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत. तपासाचा भाग याच्यामध्ये आहे. फॉरेन्सिक्स, बसचं अनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मॅडम, साधारण 48 तासानंतर सुद्धा शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर गुज्जर सुभाष हाई स्कूल, इंग्लिश मीडियम, हिंदी मीडियम, जूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स एंड साइंस, देवलाली कैंप 422401. Admissions open. Nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. बार्शी तालुक्यातील महागाव तलावात मामा आणि भाच्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. बार्शी तालुक्यातील महागाव तलावात मामा आणि भाच्याचा संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. मामी आणि भाच्याच्या प्रेमात अडसर ठरणाऱ्या तसेच मामीला मामाकडून सातत्याने त्रास दिला जात असल्याने मामाचा काटा काढण्याचा प्लॅन फसला. मामाला दारू पाजून तलावात ढकलताना मामाने भाच्याला ओढले तलावात. दोघांनाही पोहता येत नसल्याने तलावात बुडून दोघांचा मृत्यू झाला होता. पांगरी पोलीस स्टेशन 19 तारखेला 19 फेब्रुवारी 2025 रोजी 2 एडीआर दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या मैताची ओळख पटवण्यात आली. ते दोघे राहणार बार्शीमध्ये होते. एक गणेश सपाटे आणि दुसरा शंकर पटाडे. त्यानंतर एडीआर दाखल केली. एडीआरच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा जो आरोपी नंबर 1 आहे त्याचे आणि आरोपी नंबर 2 रुपाली पटाडे जे अटकेत आहेत, जे त्याच्या अनैतिक संबंध होते, त्यामुळे त्यांचा जे अनैतिक संबंधामध्ये जो अडचण निर्माण झाला होता, जो पटाडे आहे, शंकर पटाडे, जो रुपाली पटाडेचा नवरा आहे, त्याचा ह्यांनी गट रचून काटा काढण्यास ठरवलं होते. त्या पद्धतीने मागाच्या पेजवर नेऊन त्याला पाण्यात टाकण्याचा त्यांचा उद्देश होता त्याचा. परंतु पटाडेने त्या गणेश सपाटेच्या गळ्यामध्ये हात घालून पकडल्यामुळे तो दोघं पाण्यामध्ये वरून मयत झालेले. आता तिच्या दिवसास आपण अटक केलेली आहे. पुढील तपास करीत आहोत. महत्त्वाचा व्हिडिओ. महाराष्ट्रामधील प्रिय जनतेने अवश्य एकदा हा व्हिडिओ पूर्ण पाहावे ही आग्रहाची नम्र विनंती. आपल्याला नेहमीच सर्दी असते, आपल्याला नेहमीच पित्त म्हणजेच ऍसिडिटी होते, पोट साफ होत नाही, भूक लागत नाही, नेहमीच रक्ताचं प्रमाण कमी असतं, नेहमीच आळशीपणा वाटतो. संतती होण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी प्रयत्न असफल होतात. दिवस राहतात पण गर्भ टिकत नाही, त्वचा विकार बरा होत नाही, अंग नेहमीच गरम असतं म्हणजेच अंगात नेहमीच ताप असतो. याचा अर्थ हाडीतापाची लक्षणे असतात. आपल्याला डायबिटीस आहे, तसेच ब्लड प्रेशरचा त्रास आहे,
शारीरिक थकवा नेहमीच राहतो, हाडे नेहमीच दुखतात, कितीही ट्रीटमेंट केली तरी औषधापुरते बरे वाटते. आपल्याला पक्षाघात झाला आहे, व्हायरल इन्फेक्शन नेहमीच होतं, वजन काही केलं तरी वाढत नाही, वजन काही केलं तरी कमीच होत नाही, झोप येत नाही किंवा कमीच लागते, PCOD त्रास नेहमीच होतो, हार्मोनल इनबॅलन्स होतो, त्याला आपण मासिक पाळी वेळेस येत नाही किंवा अवेळी येते असं म्हणता येईल. दरवर्षी टायफॉइड, डेंग्यू, चिकनगुनिया तसेच अनेक व्हायरल इन्फेक्शन होणं. आपण 100% आजपर्यंत ऐकलं असेल की पोटाच्या विकारामुळे सगळे आजार होतात. हो, हे अगदी खरे आहे. मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. फरशी जर रोज निरमा तसेच क्लीन लिक्विडने साफ केली तर फरशी कालांतराने खराब होईल. तसेच नेहमीच पित्त तसेच पोट साफ करण्यासाठी औषध घेऊन काय खराब होईल याचा विचार करण्यासाठी आपण सक्षम आहात. याचं मूळ कारण आहे हाडी ताप, म्हणजेच शारीरिक पचनक्रिया बिघडणे. तलवार ही वापर करणाऱ्यावर अवलंबून असते. जीवन द्यायचं की त्याला मारायचं. तसेच ज्ञानाबद्दल सुद्धा आहे. उपयोग चांगला की वाईट करायचा ते आपणच ठरवायचं असतं. आतापर्यंत महाराष्ट्रामधील हजारो रुग्ण बरे झाले आहेत. असा एक फॉर्म्युला मी स्वतः तयार केलेला आहे. आपण सर्व प्रयत्न करून शेवटी माझ्याकडे ट्रीटमेंटसाठी या. माझ्या YouTube चॅनल तसेच फेसबुक पेजवरही आपण पाहू शकता. 20 वर्ष वैद्यकीय सेवेचा अनुभव तसेच 7 वर्ष सरकारी सेवेचा अनुभव, अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, 18 कोरोना योद्धा सन्मान प्राप्त. दर महिन्यामध्ये ट्रीटमेंटसाठी 50 अपॉइंटमेंट घेतल्या जातील. श्री स्वामी समर्थ. जेव्हा विज्ञान आणि अध्यात्म एकत्र असते तेव्हा त्यालाच लोक चमत्कार म्हणतात. फक्त अट एकच आहे आमची, देहू गावामध्ये येऊन आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. संपर्क डॉक्टर प्रमोद रामराव लोहार, श्री मेडिकेअर क्लिनिक, गाथा मंदिरासमोरच देहूगाव, पुणे. 98 22 45 69 82. धन्यवाद. कल्याण RTO आणि वाहतूक पोलिसांची अनोखी जनजागृती. अपघातग्रस्तांची वेशभूषा करून वाहन चालकांना दिला धडा. कल्याण पश्चिम येथे वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी RTO आणि वाहतूक पोलिसांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवली. वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अपघातग्रस्तांची वेशभूषा करून वाहन चालकांना धडा शिकवण्यात आला. यावेळी नो रील्स ओनली रूल्स असा संदेश देत नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आले. कल्याण पश्चिम परिसरातील सिग्नलवर वाहन चालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देण्यासाठी RTO आणि वाहतूक पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला. यामध्ये अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तींची वेशभूषा करून वाहन चालकांना दाखवण्यात आले की नियम तोडल्यास अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. या अभिनव प्रयोगाने अनेक वाहन चालक आणि प्रवाशांचे लक्ष वेधले. अपघातग्रस्त व्यक्तींच्या रूपात असलेल्या कर्मचाऱ्यांवर दवाखान्यात सुरू असलेल्या उपचारांचे चित्र उभे करण्यात आले. शरीरावर असंख्य पट्ट्या गुंडाळलेल्या अवस्थेत त्या व्यक्तीने वाहन चालकांना समजावून सांगितले की वाहतूक नियम मोडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. सोबतच वाहतूक पोलिसांनी नो रील्स ओनली रूल्स, वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा असे विविध बॅनर हातात घेऊन जनजागृती केली. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हा होता. वाहतूक पोलीस आणि RTOच्या या अनोख्या उपक्रमाचं वाहन चालक आणि नागरिकांकडून स्वागत केले असून यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आज आम्ही इथे वाहतूक आणि RTOच्या वतीनं सर्वांना लोकांना आवाहन करत आहोत की हेल्मेटचा वापर करावा आणि सीट बेल्टचा, चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, 2 व्हीलर चालवताना हेल्मेटचा वापर करावा, वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळावे. त्यासाठी आज आम्ही इथे जनजागृतीचा कार्यक्रम करतो. यातून आम्हाला लोकांपर्यंत हाच संदेश पोहोचवायचा आहे की बाबा किती सिरियसली हा विषय होऊ शकतो किंवा आपल्या कुटुंबावरती काय परिणाम होऊ शकतो किंवा जो वाहतुकीचे नियम पाळणार नाही, हेल्मेट घालणार नाही, त्यांना कशा प्रकारची किती सिरियसली इजा होऊ शकते. आणि ह्याचं इथं आम्ही प्रत्यक्ष लोकांना दाखवून रिअलाइज करत आहोत की एवढ्या अडचणी आपल्याला येऊ शकतात, एवढा त्रास आपल्याला सहन करावा लागू शकतो. त्यापेक्षा वाहतुकीच्या नियमांचं जर पालन केलं तर त्याच्यामधून आपण सुखकर आपला सर्वच प्रवास होईल.
नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला। तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ। या प्रोजेक्ट मध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भगवान वीर एकलव्य जयंती निमित्त एकलव्य संघटनेच्या वतीने मिरवणूक। आदिवासी भिल्ल समाजाचे आराध्य दैवत असलेले भगवान वीर एकलव्य यांची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकलव्य संघटना यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। एकलव्य यांची जयंती समाज ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी करत असतो, परंतु प्रथमच ही जयंती एकलव्य सामाजिक संघटनेच्या वतीने शहरात साजरी करण्याच्या उद्देशाने रॅली काढली। सुपारी हनुमान चौक ते पैठण गेट मार्गे क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर अशी काढण्यात आली। त्यामध्ये 200 ते 250 आदिवासी समाज उपस्थित होते। वीर एकलव्य यांची जयंती प्रथमच साजरी होत असून समाज एकत्र यावा या उद्देशाने ही जयंती साजरी केली जात असल्याचं यावेळी सांगितले। आज सर्वप्रथम सर्व आदिवासी समाज आज महाशिवरात्री निमित्ताने व एकलव्य जयंती निमित्ताने सर्व पक्ष व कुठलाही कार्यक्रम म्हणजे हा जातीचा कार्यक्रम आहे आणि सगळे जात म्हणून इथं आम्ही सर्व एकलव्य जयंती साजरी करतोय। आतापर्यंत या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही कार्यकर्त्यांनी कुठल्यानेही जयंती साजरी केली नाही, पण आम्ही यावेळेस पहिल्या वेळेस आम्ही जयंती साजरी करतोय आणि आम्ही मित्रमंडळाने एक निर्णय घेतला की ह्या वर्षी एकलव्य जयंती जे आपल्याला साजरी करायची ती जिल्ह्याच्या ठिकाणी करायची, म्हणून सर्वांची हे होकार देऊ आणि आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करतोय। आम्ही चौका जिल्हा संभाजीनगर चौका, कच्च्या घाटी, भावशिंगपुरा, वरुड काजी, पडेगाव हे सगळेकडून आलेले सर। जयंतीचा मुख्य उद्देश म्हणजे आज हा समाजाला कुठेतरी या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आम्ही आता गेल्या 10-15 वर्षापासून जयंती साजरी करतोय। गावागावांनी जयंती साजरी होती सर, पण या छत्रपती संभाजीनगर मध्ये ह्या समाजातून जे आमचे जे अधिकारी आहेत ते म्हणता आम्हाला त्या छत्रपती संभाजीनगर मध्ये भिल समाज हा आदिवासी समाजच नाहीये, म्हणून आम्ही निर्णय घेतला की छत्रपती संभाजीनगर मध्ये एकलव्य जयंती साजरी व्हायलाच पाहिजे, म्हणून आम्ही उद्देशाने जयंती साजरी। BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे। तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे। पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट। त्वरित खालील नंबरवर संपर्क करा। श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037। श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302। श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 139। कार व दुचाकीचा खामगाव बोथा मार्गावर अपघात। अपघातानंतर दुचाकीने घेतला पेट।
खामगाव बोथा मार्गावर कार व एका दुचाकीचा अपघात झाला आहे. यात दुचाकीने पेट घेतला असून यात दुचाकीस्वार बचावला आहे. खामगाव बोथा मार्गावर थोड्या वेळापूर्वी अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की धाड येथील अयान खान आपल्या दुचाकीवरून जात असताना कारचा अपघात होताच दुचाकीने पेट घेतला. या अपघातात दुचाकीस्वार अयान खान बचावला आहे. स्वारगेटमध्ये आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई ताब्यात. तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. कदमांना जाब विचारण्यासाठी त्यांची गाडी अडवली. राजकीय दबावामुळे अनेक प्रकरणं दाबली गेली. तृप्ती देसाई यांचा आरोप. तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेत केली अटक. स्वारगेट अत्याचार प्रकरणात पाहणी करण्यासाठी तृप्ती देसाई स्वारगेटला आल्या होत्या. त्यानंतर गृहराज्यमंत्र्यांची गाडी अडवत जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना घेतलं ताब्यात. आरोपीला अटक करताय नाही पोलिसांना. काय मागणी आरोपीला अटक करताय नाही पोलिसांना. काय मागणी. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? एक दिवस शेतकऱ्यांसोबत विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांचा आगळावेगळा उपक्रम. मराठवाड्यातील 70% जनता ग्रामीण भागात राहते. अनेक गावांना विविध समस्यांनी ग्रस्त केले आहे. आपली समस्या घेऊन शासन दरबारी फेऱ्या माराव्या लागतात. कोणतीही समस्या असो किंवा कोणती अडचण असो, लवकरच न्याय मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे विभागातील 8ही जिल्ह्यातील तब्बल 8,500 गावात दर आठवड्याला 76 पंचायत समितीतील 76 गावात एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. पाण्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, आरोग्याचे प्रश्न, कृषीचे प्रश्न, कोणतीही समस्या असो त्याचा आढावा घेऊन तातडीने तसेच ठरवलेल्या कालावधीत
निवाडा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी माध्यमांना दिली. आणि ढोबळमाने सकाळी 8:30 ते 9 वाजल्यापासून जाईल आणि दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत एक 4-5 तासाचा संवाद गावकऱ्यांबरोबर आम्ही करू आणि त्याच्यात गावकऱ्यांचे जे काही छोटे मोठे प्रश्न आहेत ते आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करू. जे जागेवर लगेच सोडवणं शक्य आहे ते आम्ही तिथं सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्यानंतर ज्याला काही थोडासा पंचायत समितीत येऊन किंवा जिल्हा परिषदेला वरती कळवून ज्याच्यामध्ये निर्णय अपेक्षित आहे त्याचे आपण पुढच्या संचिका आणि त्याचे निर्णय त्या पद्धतीनं पुढच्या काळामध्ये होतील. अशा प्रकारचं आमची जी काही जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची आणि ग्रामपंचायतीची यंत्रणा गावांमध्ये जाईल. प्रत्येक आठवड्याला एका गावामध्ये एका तालुक्यातल्या आणि लोकांबरोबर संवाद वाढवेल, लोकांचे प्रश्न समजावून घेतील आणि लोकांचे जाग्यावर सुटणारे प्रश्न जाग्यावर सोडू. ज्याला थोडा वेळ लागणार आहे ते परत आल्यानंतर त्याच्यावर जी काही प्रक्रिया आपल्याला करावी लागते, तांत्रिक मान्यता किंवा प्रशासकीय मान्यता किंवा जे काही कामकाज करावं लागतं ऑफिसमध्ये येऊन ते कामकाज करून आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यावर भर देण्यासाठी खास करून आपलं एक रचनात्मक पद्धतीनं म्हणजे एक स्ट्रक्चर्ड फॉर्ममध्ये आम्ही ही एक योजना राबवण्याचं नियोजित केलेलं आहे. आणि पहिल्या 1-2 आठवड्यामध्ये आम्हाला निश्चित कशा प्रकारे प्रतिसाद गावांचा मिळतो आहे, नागरिकांचा मिळतो आहे त्याचा अनुभव घेऊन आम्ही जशी आम्हाला करेक्टिव्ह मेजर्स घ्यावे लागतील, काही सुधारणात्मक गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड कराव्या लागतील ते आम्ही निश्चितपणाने करू. आणि याच्यातून लोकांबरोबर आमचे डायलॉग वाढल्यामुळे आम्हाला त्यांचे प्रश्न समजतील, त्यांच्या अडचणी समजतील आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची गती वाढेल असे आमची अपेक्षा आहे. आणि ती निश्चितपणानं आम्ही आपण पहिलं जो आहे तो 10 विभाग आणि एकूण जवळजवळ जिल्हा परिषदांतर्गत 10 विभाग कामकाज करतात. तर असे 10 विभागांचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी गावामध्ये जाऊन जिल्हा परिषद. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? अत्याचार प्रकरणाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन. पुण्यामधील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकामध्ये मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. स्वारगेट मधील पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने फसवून 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. यामुळे पुण्यासह राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे महिला सुरक्षेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या घटनेच्या विरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन करत आवाज उठवला आहे. काल दिनांक 26 रोजी ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आंदोलन केलं. त्याचबरोबर आज शरद पवार गटाच्या नेत्यांनी स्वारगेट चौकात घोषणाबाजी करून आंदोलन करत या प्रकरणाचा निषेध नोंदवला.
सापडत नाहीये. जवळपास 48 तास होत गेले, 50 तास झाले तरी आरोपी सापडत नाही. शहराचा मध्यभाग नाही का जागा आहे, सगळी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे शहराच्या कुठल्याही कोपऱ्यात बाहेर जायचं म्हटलं तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मग आरोपीचा फुटेज आहे, नाव माहिती आहे, गाव माहिती आहे, मोबाईल नंबर माहिती आहे, तरी सुद्धा तो ट्रेस आउट होत आहे. याचाच अर्थ पुणे पोलिसांचा आरोपीच्या मोबाईलच्या व्हॉट्सअपवर आजही स्थानिक आमदार शिरूरचे माऊली खटके यांचा फोटो डीपी म्हणून झळकतोय. आमचा थेट आरोपच आहे, हा आरोपी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे किंवा आमदाराशी निगडीत आहे, म्हणूनच हा आरोपी पकडला जात नाही. आणि म्हणून पुणे पोलिसांना या ठिकाणी एक चित्र निर्माण करावं लागतं की आरोपी पकडला गेला तर आम्ही त्याला 1 लाख रुपये देऊ. आणि त्याच्या पलीकडं 50 तासामध्ये तो नका या सगळ्या टेक्नॉलॉजी आहे, सीसीटीव्ही कॅमेरे किंवा जीपीआरएस वगैरे याच्या नाकावर टिचून तो नका या ठिकाणी फरार आहे. याचाच अर्थ पुणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस त्याला पाठीशी घालते असा आमचा थेट आरोप. कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे? या ठिकाणी आता माऊली कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार आहेत, हवेली शिरूरचे आमदार आहेत. त्याचा स्टेटस किंवा त्याचा नका एक प्रोफाईलवर आज नका त्या आमदारांबरोबर फोटो असेल, याचाच अर्थ आमदारांनी या ठिकाणी पुढे येऊन कबुली जबाब द्यावा. होय, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या महिलेवर बलात्कार केलेला आहे आणि त्याच्यामुळेच तो आरोपी पकडला जात आहे याची कबुली नाकार. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकर यांच्या घरी चौकशीसाठी दाखल. कोल्हापूर पोलिसांचं पथक प्रशांत कोरटकर यांच्या घरी तपासणीसाठी दाखल. इंद्रजित सावंत प्रकरणात कोल्हापूर पोलिसांचे 6 जणांचं पथक नागपुरात दाखल. या पथकात 2 वरिष्ठ अधिकारी व 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश. नागपूरच्या बेलत्रोडी पोलिसांच्या सोबत कोल्हापूर पोलिसांचा तपास सुरू. आणि तो कॉल इथूनच केला हे दिसतंय, त्यांनीच केला असं दिसतंय तपासात का पॉवर पॉईंट? सीडीआरची मागणी केलेली आहे. सीडीआर आल्यानंतर त्याच्यामध्ये स्पष्ट हो घेणार आहे. त्यांना मिळाल्यानंतर नाही, सध्या त्यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे त्यांचं काही लोकेशन नाही. सर अगोदर तालुक्यात तपास चालू आहे ते तपासात निष्पन्न झाले सर. हो हो. रत्नागिरीत हाऊस बोटीतून पाहता येणार निसर्ग सौंदर्य. कोकणाच्या निसर्ग सौंदर्याची भुरळ येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना पडत असते.
केरळप्रमाणे आता रत्नागिरीमध्ये देखील हाऊस बोटिंगची सफारी पर्यटकांना करता येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेने सिंधुरत्न समृद्ध योजनेतून पर्यटन वाढीसाठी उमेद अंतर्गत महिला बचत गटासाठी एकूण 5 हाऊस बोटी घेतल्या आहेत. त्यापैकी एक बोट राई बंदरामध्ये पर्यटकांसाठी सज्ज झाली आहे. यातून महिलांना रोजगार निर्मिती होणार आहे. या हाऊस बोटीतून खाडी पट्ट्यांमधील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. सुखसोयींनी सज्ज असे 2 रूम या बोटीमध्ये पर्यटकांसाठी पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्रातील पहिलाच हा प्रकल्प महिलांच्या माध्यमातून हाऊस बोटिंगचा हा प्रकल्प असणार आहे. काय सांगाल या संदर्भात? महिलांच्या माध्यमातून पहिलाच हा हाऊस बोटचा प्रकल्प आहे. आजपर्यंत महिला विविध उत्पादने आणि विविध क्षेत्रामध्ये इतर सर्वच कार्यरत होत्या, परंतु आज सर्व्हिस सेक्टरमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून आपण इथे हा प्रकल्प रत्नागिरी येथे राईबंदर येथे आपण करत आहोत. एकता महिला प्रभाग संघाची ही हाऊस बोट राईबंदर येथे आहे आणि याच्या माध्यमातून महिला ह्या बुकिंग ते अगदी कॅटरिंग पासून ते अगदी मार्केटिंगपर्यंतच्या सर्व गोष्टी या महिलांच्या माध्यमातूनच आपण करत आहोत. आपल्या महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आपण जी काही पावले उचलली आहेत त्या पद्धतीने महिला आज सक्षम होऊन जसं बुकिंग आहे, ऑनलाईन बुकिंग म्हणा किंवा ऑनलाईन मार्केटिंग म्हणा किंवा कॅटरिंगच्या सुविधा म्हणा किंवा हाऊसकीपिंगच्या सुविधा म्हणा, या महिलांच्या माध्यमातून, महिला बचत गटांच्या माध्यमातून याच्यामधून आपण प्रत्येक महिलेला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत. प्रत्येक बचत गटाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत. त्याच पद्धतीने महिलांची मुलं जी वेगवेगळ्या पद्धतीचं शिक्षण घेतात, तर त्या पद्धतीत मुलांना नोकरी किंवा अन्य गोष्टीसाठी कुठे बाहेर मुंबई परदेशी या ठिकाणी जायला लागतं, परंतु आज स्थानिक लेवलला आपण गावामध्ये महिलांच्या मुलांना इथे रोजगाराची नोकरी देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहोत.